आता लोक घासून शेवटून पाणी देऊन. आता तुमच्या घरी नळाला पाणी येते का? नाही, नळच नाही का? इकडे आबाजीवर इथं तुमच्या या माझा नळ खाली आहे. ते मुरुम टाकण्यामुळे जरा DCP वगैरे जरा असं फोडून टाकला नळ. मग आता तुम्ही पाणी कुठून भरता तुम्ही? आता ही येथून बोरचं भरतो, काय पियाच आणतो तिकडून. बरं बरं. तेव्हा अच्छा, मग दररोज तिकडून पाणी तुम्हाला डोक्यावर आणायला लागते? बरं बरं. आता तुमच्या घरचे सगळेच माणसं पाणी आणायला जातात का? पोरी शाळेतल्या जातात पाणी आणायला? बरं बरं बरं. कितीला जाणार तुमच्या पोरी? एक 7वी आणि एक 6वी. आणि मुलगा? मुलगा 4थीला आहे. 4थीला आहे. बरं बरं. म्हणजे आता 4थीला जाते. त्याला शिकवा बरं का शाळेला. काही झालं तरी त्याला शिक्षण सोडू नका. हो, शिकवलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळी सरकारची मदत भेटते. काय काय तुमचं कुठं अडत असेल तर मला सांगत जा. सगळ्या योजनेचा आपण लाभ घेऊ आणि आपल्या लेकराला शिकवूत. मला तर करणार फक्त जाऊ दे ना बा, मला कुठं आपल्याला समजणार. नाही नाही नाही, तुमच्या घरानं तुमच्या पूर्ण परिवारानं गावाला एवढी मदत केलेली आहे. एवढं मोठं अवघड काम केलेलं आहे. वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. खूप वर्ष केलं. खूप मदत केली. हो ना, ते लय अवघड काम आहे. एवढं सगळं अवघड काम केलं तुम्ही. पण तुम्हाला सरकारच्या सगळ्या योजनेतून मी तुम्हाला मदत देतो. मदत तुम्हाला घेऊन देतो मी. तुम्ही काळजी करू नका. सगळे फॉर्म भरतो. काही समजा घटना झाली तरी मी शेवटून देतो. मी पैसा रुपया घेणार नाही. बरोबर बरं. हो ना. फक्त माझे बाबा वडील वारले तेव्हा कोणी आलं नाही. कोणी झालं नाही का? अरे बापरे. मातीला कोणी झालं नाही? बापरे. म्हणून तेव्हापासून माझ्या सोडून गेले त्याला. अच्छा. कोणी कोणत्या जातीचं राहा म्हणलं आता घ्यायचे. अच्छा. पहिले कुशी पिशी आणत गेली, मी घेत नसं. काहीच घेत नसं. मूर्तीचं म्हणलं की घेत नसं. तुमच्या बाबाच्या मातीला कोणी झालं नाही का? बापरे. फक्त तुमचे बाबा आणि त्याची कधी हात कोण तुमचे भाऊकी फक्त तेच चालते. अच्छा, बरं बरं बरं. तिकडे चालते. अच्छा. दुसरं कोणी आलं नाही. सरपंच यायला नाही. पोलीस पाटील यायला नाही. अच्छा. आता किती तुम्ही सकाळी कितीला उठून काम करता? मी 7ला उठतो. सकाळी 7ला उठून हे सगळं काम करायचं? किती घंटे काम करताय? म्हणजे किती वाजेपर्यंत काम करायचं? फक्त 11 वाजता. सकाळी 11 वाजेपर्यंत हे काम करायचं. मग शेताला दुसऱ्या मोलमजुरी करायला दुसऱ्याच्या घरी काम करायला जायचं. शेतावर कुठे जिथं काम भेटलं ते. बरोबर. समजा आता युरिया असली समजा 2-2.5 घंटे करून बरोबर. मग संध्याकाळी घरी शेताहून आल्यावर युरियाचं काम करायचं? सकाळी काम करायचं. सकाळच्या काम वेळामध्ये वेळेचं टिकासीचं कुऱ्हाडीचं काम करायचं. आणि दर रविवारी तुम्ही बाजारात जाऊन हे सगळं ऐकायचं का? बरोबर बरं. युरिया असली की काय जातो. अच्छा. युरिया नसली मग बरोबर बरोबर. फक्त आपल्यासाठीच काऊन लोक हे करतात मला. कोणी झटत नाही. कोणीच कोणत्या अडीअडचणीला मदतीला येत नाही. कोणी येत नाही आपल्याला. घरी येऊन बसतं तर बोलतं तर मोठे माणसं काय आपल्या घरी काय येते गरीबाच्या घरी येतात. मोठेच इकडे जातात. मी तरी उभे राहिले. माझा फोटो घेऊन जा. बरं बरं बरं. कसा जरा फरक पडते, दाब पडते. हो ना.
दत्ताबाई ना काय काय सांगितलं फोटो द्या म्हणजे तुम्ही राम म्हणजे सांगा रेकॉर्डिंग चालू आहे बरं का. हा दत्ताबाई सांगा बरं बरं बरं. राम म्हणजे म्हणजे अच्छा मॅडम म्हणलं तेवढं मला सांगितलं त्याच्यावर काही नसते म्हणलं एवढंच आहे म्हणलं दाब राहते म्हणलं फरक पडते म्हणजे त्याच्यामध्ये. मी इतकी शिकली असून तर मला तर हे केलं म्हणजे. कसं आता माझ्यासारख्याला जरासं मला आम्हाला सवलती आता. हो ना आमच्यासारख्या हो हो काही अडचण आली तरी सवलती आता. आपण कसं आहे जरा एक आहे ते म्हणजे काहीच काळजी करू नका म्हणजे मी असता म्हणजे यावर्षी तर आमची जाता आहे तिथं काही झालं नाही जे आपल्या भागामध्ये ते तिकडल्या भागामध्ये. मग माझ्याकडे फोटो हात म्हणजे संपाने म्हणतो काढा लागतो म्हणतो. अच्छा मी आई म्हणला नको म्हणला. अच्छा फरक पडतो म्हणजे गडी माणसं राहिलेला फरक पडतो. ते तुम्ही आले ते लय आनंद झाला मला. बरं बरं बरं. तो क्लासमेट हो आपण लहानाचे मोठे सोबत झालेलो मित्रा. एका वर्गात खेळलो बोललो हसलो पडलो बाराबार केल्या भानगडी केल्या. लहानपणी जे जे जमते लहान पोरं खेळतात खेळतात सगळं आपण खेळलो सोबत सगळ्या भानगडी केल्या सगळ्या गोष्टी केल्यात अभ्यासही केला. मी रात्रपासून विचार आहे मी झोपलो बी नाही. अरे मी आहे म्हणतो मित्रच आहे म्हणतो आमचा. नाही नाही तुला म्हणलो बाबी येतो सकाळी. हे आमच्या मित्राचं घर. आता हे आहे म्हणतो आता पाणी देतो ना आता. हा दिसते तुम्हाला पाणी. हो हे आहे आमच्या मित्राचं घर. राम दत्ता चव्हाण आम्ही लाडानं नारू म्हणतो. नारायण असंही त्याचं दुसरं नाव आहे. हे बघा आमच्या ग्रामसेवक सरपंच तलाठी अजून जे सरकारी कर्मचारी आहेत कृपा करून आमच्या मित्राकडे जराशे ध्यान द्या. हे बघा घर एकदम विटाचं आहे. या सगळ्या घरामध्ये आतमधून वरून माळाचा पाझर साचते. हे सगळं माळाचं जे वरचं माळ आहे तिथून सगळं पाणी या घरामध्ये येते. पावसाळ्यामध्ये घरात थांबायला जागा नाही एवढं सगळं असं डौस असते म्हणून. हे ताटव्याचे संडास बाथरूम संडास नाही पाणी नाही ताटव्याचं बाथरूम कसे राहतात बघा. काही मदत दिली घरकुल दिलं थोडं आधार राहील या कुटुंबाला. हे सगळं टोटल भरती सगळं भरते काय पावसाळ्यामध्ये. बापरे इथं बसायला जागा राहत नाही. बरं बरं बरं. मला काम करायला सुद्धा लय अडचण चालली येत. अच्छा ते चक कपडे बिपडे चक भरते. अच्छा मग काय हे दुसरीकडे कुठे न्यावं लागते का. हे मशीन तुम्ही दुसरीकडे कुठे बसवता का इथंच राहते. नाही नाही येतल्या येतच आहे दुसरं आलं आहे. अच्छा लय अवघड काम आहे बुवा. लय अवघड आहे. डोळ्याला त्रास होत असेल सगळ्या ते ठिणग्या जाऊ जाऊ गरम हे होत असेल. त्या आजी म्हणली ना चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणाली डोळ्या दृष्टी कमी व्हायली म्हणे. ते पहिले ते धावा बसली आहे ना. हा त्याच्यामुळे ते पहिलं हे होते त्याला साग्या जोडून पुडंग्या येऊन वेल्डिंग. अच्छा ते होतं पहिलं सगळं डोळा आग असं गरम वातावरणात राहील. हा दररोजच्या गरम याच्यामध्ये राहते की नाही हो तेव्हा पहिले ते तांबडं लाल होत गेलं. हा ते डोळे हे करायला गेले. मग त्याचे डोळे आता कामातून गेल्यासारखं जातं की. पहिले ते नाही. बरं बरं बसायला जागा नाही. बरोबर सगळं भरून जाते का पावसाळ्यात. आता बरसात तुम्हाला दाखवतो बघा. येतोय तुम्ही बरसात इथं येतो.
ते इकडे चेक धरायचं, इकडे चेक पाण्याचं. अच्छा. आता लोक काम घेऊन येतात तर आपण खावं काय, त्याच्यामुळे मग तसंच करतो मी काम. माणूस खाली पोटी टाकतो. हां, बरं बरं बरं. ते सुद्धा पिटत नाही लवकर. अच्छा. हो, सगळं वातावरणात मॉइश्चर असते, हा. सगळं थंडी ओलावा हा, त्याच्यामुळं थंडी, त्याच्यामुळं लेकरं बिमार पडतात. माझं तो पैसा राहत नाही, काही नाही. बरं बरं. मग इथं तुमच्या घरासमोर दवाखाना आहे सरकारी, काही मदत भेटते का याच्याकडून? मदत भेटते, फक्त ते टायमावर मदत नाही भेटत. अच्छा हा, त्या टायमाला राहत नाही. अच्छा. असं आहे. लय कंडिशन भारी आहे बुवा, काय सांग, कोणी मदत करत नाही. आता समजा चुलती हात, हां, चुलत्या तिकडं जिपातात. हो, आला ना, एक राहिला निघला घास. किती मिनिटं झाले बाय? हे रेकॉर्डिंगला 12 मिनिटं झाली मित्र. 12. हो, आता थांबा तुम्ही. हा, मला सांग ना, तुम्ही कसं कसं काम करता? आता हे कोळशे कुठून आणता तुम्ही? ते हॉटेलवर समजा मोठ्या हॉटेलवर आणतो. बरं बरं बरं. काय काय भाव देतात ते? ते 80, कुठं 70, कोण 100. म्हणजे काय कोळसा बघून. पोत्यानं देतात का किलोनं देतात? नाही, पिप्याहून राहते. पिप्याहून राहते का? म्हणजे 80, 90, 100 पिपा. हा. बरं बरं. ते कोणता आंब्याचा राहते, हां, ते कमी याच्यात देतात. अच्छा. हा. आणि तुम्ही कुठून निघून आणता का? निघूनच आणता. घेतले तर गावातून आणतो. बरं बरं बरं. आणि नसेल तर मग निघून आणतो. आणि कसे आणता तुम्ही? जे पिप्याहून भेटते ते. नाही कारण गाडीवर आणता का? बरं बरं. आता गावात तुमच्याकडे कोणकोणते कामं येतात? मला गावातले समजा इळे, कुराडी, पिकाशी, बरं बरं बरं. नवी येतात. बरं बरं. तुम्ही मग काय बाजारात जाऊन काही विकता काही? हा, बरं बरं. बघत बाजारात कितीला विकता एक इळा? ते 250, 200. नवा का? हा, नवा. बरं बरं. कुराड? कांशीचा 250 पण सर्व. हां, पट्टीचा 450. बरं बरं बरं. आणि ते नाही करून घेतला तरी तेवढं सारखंच पडणार. बरं बरं बरं. तेवढीच मिळत लागेल. अच्छा. म्हणजे पट्टा देऊन ते म्हणतात ना, पट्टा देऊन ते काहीच नसते. बरं बरं बरं. नेण्यासारखी तर. अच्छा. बघू आता कसं काय करतात ते. अरे वा. भरपूर मेहनतीचं काम आहे. हा. बापरे. मग आता 2 माणसं लागतात का सगळं नेहमी दर कामाला? हा, तिने लागतात. 3 लागतात का? बरं बरं बरं. तिसरा माणूस करायला लागते? हे घासायला. बरं बरं बरं. म्हणजे आता तुमच्या घरचे सगळेच माणसं हे काम करतात? हा. बरं बरं. किती वर्ष झाले तुम्ही हे काम करायले? मला कमीत कमी मला झाले 15 वर्ष झाले.
15 म्हणजे लहान असल्यापासूनच तू हे सगळं कामं करतो. बरं बरं. हो, पहिले लहान असलं की ते पहिले करत असाल, मग दमादमान हे दमादमान असं. तुम्हाला वडील इळे पिळे करून देत गेले, हा, मी विकायला जाईल. बरं बरं. त्याच्यामुळं तुम्हाला मग असं शिकत शिवा खाऊन असं काम बरं बरं बरं. मला. अच्छा, मग आता सगळंच काम येते. हा, आता सगळंच काम म्हणजे बरं बरं. सगळे इळे नवे इळे बरं बरं. इळे, कुऱ्हाडी, टिकासी, अजून काय येते? आणि हे खोरे. बरं बरं, खोरे. अरे वा, चांगलं. काय मग गावाला तुम्ही खूप मदत केली माहितीये का? खूप केली पण हा. आपल्याला मदत कोणीच देत नाही. कोणी देत नाही का? हा. कवा सरपंच आलते का घरी? सरपंच येते तुम्हाला म्हणते हो हो करते तुम्हाला जाते मग. अच्छा, काय ग्रामसेवक आलते का कवा? नाही नाही, ग्रामसेवक तर चुकून नाही आला ना. कोणाला नाही का? एका मिनिटाचं आपल्या ग्रामपंचायतचं कार्यालय, हा. 1 मिनिट लागत नाही ते यायला, हा. एवढा जवळ असून. आता हे तुमचं इटीचं घर आहे, तुमचंच आहे का? हो. बरं बरं बरं. आता मग इथं पावसाळ्यात कसं राहता भाऊ तुम्ही? मला लई घाण होती म्हणजे काय सांगून पाहिजे, लई कठीण आहे. सांगा ना. म्हणजे पावसाळ्यामध्ये आता झरके येतात माळाचे पाजरे सुटतात माझ्या घरामध्ये. सगळे माळाचा सगळा पाजर घरामध्ये येते का? हो. बरं बरं. काही ग्रामपंचायतनं घरकुल काही दिलं काही कवा? घरकुल भेटलं का तुम्हाला? नाही अजून भेटलं ना. अजून भेटलं नाही? बापरे. बरं बरं बरं. हे असंच आता हे रोज मजुरी करून आता मी हे काम करून दुसऱ्याचे काम करायचं. बरं बरं बरं. आता हे मजुरीवर सगळं तुमचं पोट भरते. हा, हे काम करून आता जायचे दुसरीकडे. बरं बरं बरं. आता हे काम किती दिवस महिनाभर येते काम हे. हो. बस संपले. अच्छा. आता आजीची तब्येत बरी नाही. हा. आजी, तुमचं वय किती असेल हो? आजीचं वय असेल 70 नाही, जास्तच असेल. 80 असेल आजीचं वय. 85 असं. हो, 80-85 जवळपास. 80 तर 100%. तुम्ही किती भाऊ बहीण आता? आता एक भाऊ तळ्यात बुडून मेला. बरं बरं. नाव काय होतं त्याचं? सुरत. अच्छा, केवढा होता? लग्नाला. लग्नाला होता का? अरे बापरे. म्हणजे ते पण तुम्हाला सगळं घर कामात सगळ्या गोष्टीमध्ये हे काम करायला मदत करत असेल. एवढा मोठा माणूस म्हणजे तळ्यात बुडून मेला. बरं बरं. ते 8च्या सुमारात हे झालं. अच्छा. तर ते बिमार लोकांना झाल्यावर मग त्याला काढलं मेल्यावर. बरं बरं बरं. त्याला किती वर्ष झाले असतील घटनेला? त्या घटनेला आता तुम्हाला सांगतो, मी लग्न हो, एक माझी मुलगी होती. हा. 2 वर्षाची. बरं बरं बरं. ते लक्ष्मी होत्या, लक्ष्मीमुळे ते धुणं घेऊन गेले. हा. तर त्याला इळे काय जाय म्हणजे ते गेलं नाही. हा. ते धुणं घेऊन आंघोळ करायचं त्याचं. अच्छा अच्छा. पलीकडल्या डोहामध्ये त्याला पाहून नव्हतं. अच्छा. ते बुडाले. हो, म्हणजे आई बी सांगत होती ना. बरं बरं. आई बी होती सांगत. आई. अच्छा, आई सोबत होती. पण कोणालाच काही मदत करता आलं नाही? काही नाही. हा. तुम्ही धुवायला गेलते का पाणी, म्हणजे कपडे धुवायला? हा हा, लक्ष्मीची. बरं बरं बरं. लक्ष्मीमुळेच झालं ते. अच्छा. माझ्या हातावर 500 मत आहे. बरं बरं बरं. 500 म्हणजे 500 मत आहे. 500 लोकांचं मत तुझ्या हातावर आहे का? बरं बरं बरं. मग तर ते आता आपण जर असं गरीब असल्यामुळे आपण दाबून आहोत खाली. अच्छा. आता आपल्याला कसं एकच तोंड आहे. अच्छा. कोणी म्हणते नको बा म्हणते, कोणी उचलते, कोणी खाली करते. त्याच्यामुळे आपल्यासाठी नको बा म्हणतो, कार खोटं नाद खोटं हे करा. काय म्हणजे काय मशीन कोणती म्हणली तुम्ही? गिरण मशीन आणली. हा, इळे जात. बरं बरं. लाईनीवर. अच्छा. ते किती रुपयाची आहे? ते 2000. बरं बरं. काही कोण मदत केली काय ते आणायला? नाही नाही. तुम्ही स्वतःच पैशाने घेतले, याच्यातून पैसे वाचून? बरं बरं. अच्छा. आणि आता मग ते चालू आहे का बंद आहे? नाही, चालू आहे. चालू आहे. ते नाही करता कवा कवा? बरं बरं. हे इळे घासायचे, पाणी देतो. हा. बरं बरं बरं.
ते कसं आहे, या हातानं जरा टाइम लागते, हा त्याला टाइम लागत नाही. अच्छा, फास्ट होते काम. हा फास्ट होते, म्हणजे गर्दी होत नाही माझ्याजवळ. अच्छा, फास्ट होते. जिरण मशीन आता आहे का? आहे ना. दाखवता का? मदत आहे का? हा माझा राहू दे मग नंतर नाही पाहतो. जवळच आहे, खाली बरं आहे. राहू दे, नंतर पाहतो, नंतर निवांत पाहता येते. मित्र नाही तर कोणाला दाखवा, किती यार किती दाखवा. नाही नाही, नंतर येतो निवांत आहे तुम्ही, अजून एकदा दाखवा परत.